नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत वांबीचं कालवण कसे बनवायचे ते दाखवते। त्यासाठी आपण कांदा, सुकं खोबरं, लसूण, चणा डाळ आणि कोथिंबीर सर्वात पहिला आपण कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला आता परतून झालेला आहे, तो आपण काढून घेऊ आणि सुकं खोबरं भाजून घेऊ। सुकं खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे। आता आपण डाळ भाजून घेऊया। आपले सर्व मसाले आता भाजून झालेले आहेत, ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता आपण एका बाजूला मीठ, हळद, घरगुती मसाला, जिरे पावडर आणि मच्छी मसाला हे सगळं घेऊ। आता आपण एका भांड्यामध्ये तेल टाकू, ते गरम करून घेऊ आणि टोमॅटो परतून घेऊ। आपण याच्यात आता सर्व मसाले टाकून चांगले एकजीव परतून घेऊ। आपण बारीक केलेला मसाला त्यात घालून तो सुद्धा परतून घेऊ। आता आपण त्यात वाम मच्छी टाकू आणि चांगली मिक्स करून घेऊ। आता आपण त्यावर 5 मिनिटं झाकण लावून ठेवू। आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत। मच्छीला चांगला मसाला लागलेला आहे। त्यात आपण गरम पाणी घालून घेऊ। आता आपण कोथिंबीर ॲड करूया। 5 मिनिटानंतर कालवणाला उकळी आली तर गॅस बंद करूया। अशा प्रकारे आपल्या वांबीचं कालवण झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।